मध्ये स्वागत। सध्याची मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत। अमित शहा यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं, तर दुसरीकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी ते काही क्षणात दाखल होतील। टिळक पुरस्काराचं वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। या सगळ्या दरम्यान अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आहेत। भाजपचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आहेत। डावीकडची दृश्य ही कार्यक्रमाला जाण्याआधी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना अमित शहा। त्यानंतर हे सर्वजण आता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झालेत। दरम्यान अमित शहांविरोधात काँग्रेस आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे। रस्त्यामध्ये ठिय्या मांडून प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, तिथले काय सगळे अपडेट्स? आपण पाहतो की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध केला जातो आणि या ठिकाणी थेट ठिय्या जो आहे तो रस्त्यावरती या ठिकाणी मांडलेला आहे। हातामध्ये काळे फुगे पोस्टर्स घेऊन जसे की काँग्रेस कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। हातामध्ये फुगा घेतलाय, काय लिहिलंय फुग्यावर? हा गो बॅक हुकुमशहाचा हा फुगा आहे। जे हुकुमशहा देशाचे गृहमंत्री जे हुकुमशहा पुण्यात आलेत त्यांना अशा प्रकारचे हजारो फुगे हवे सोडून आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी या परिसरात कार्यक्रम चालू आहे। हवेत त्या पोलिसांनी तरी आम्हाला अडवून ठेवलं बसणार रस्त्यावर। हे आम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून फुगे सोडतोय, पण जोपर्यंत अमित शहा पुण्यातून जात आहेत तोपर्यंत अशा प्रकारचे गो बॅक हुकुमशहाचे हे फुगे हवेत सोडले हातामध्ये या ठिकाणी पोस्टर्स त्याचबरोबर घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते आणि थेट रस्त्यावरती ठिय्या मांडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला जातो। आपण पाहतो की सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये पोस्टर्स आणलेले आहेत। दिल्लीमध्ये नीटच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांना उत्सव चौकामध्ये आंदोलनाची परवानगी दिलेली होती, मात्र मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। इथूनच 500 मीटर अंतरावरती जो कार्यक्रम पार पडतोय महाराष्ट्र मंडळावरती अजित डोवाल यांना आज लोकमान्य टिळक 2026 राष्ट्रीय पुरस्कार दिला जातोय। त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये येत आहेत।